नमस्कार. कधी विचार केलाय की आपल्या भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशाचा कारभार नक्की चालवतं तरी कोण? म्हणजे बघा, कागदावर तर राष्ट्रपती प्रमुख दिसतात, पण खरी सत्ता असते पंतप्रधानांच्या हातात. मग हे सगळं नेमकं चालतं कसं? चला, आज आपण भारतीय कार्यकारी मंडळाचं अगदी केंद्रस्थान म्हणजे पंतप्रधान आणि त्यांची टीम म्हणजेच त्यांचं मंत्रिमंडळ याबद्दल सोप्या भाषेत जाणून घेऊया. हो, हाच तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण ऐकतो की देशाचा सगळा कारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो, पण सगळे मोठे निर्णय तर पंतप्रधान घेताना दिसतात. असं का बरं? या प्रश्नाचं उत्तर आहे ना, ते आपल्या शासन प्रणालीच्या मूळ रचनेतच दडलेलं आहे. तर बघा, आपल्या व्यवस्थेमध्ये दोन प्रमुख आहेत. एका बाजूला आहेत राष्ट्रपती, जे राज्याचे नाममात्र प्रमुख आहेत. याचा अर्थ देशाचा संपूर्ण कारभार त्यांच्या नावानेच चालतो, ते आपल्या देशाचं प्रतीक आहेत. पण दुसऱ्या बाजूला खरी सत्ता म्हणजे रोजच्या रोज निर्णय घेण्याची ताकद असते पंतप्रधानांच्या हातात. म्हणूनच त्यांना सरकारचे वास्तविक प्रमुख म्हटलं जातं. आणि ह्याच शक्तिशाली रचनेला म्हणतात संसदीय कार्यकारी. आता याचा सोपा अर्थ काय? तर खरी सत्ता पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्र्यांकडेच असते, पण त्यांना अमर्याद अधिकार नसतात. त्यांना आपल्या प्रत्येक कामासाठी, प्रत्येक निर्णयासाठी थेट संसदेला जबाबदार राहावं लागतं. म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना उत्तर द्यावं लागतं. या संपूर्ण सत्तेच्या रचनेत अर्थातच सगळ्यात महत्त्वाचं पद कोणतं असेल तर ते आहे पंतप्रधान. चला, त्यांच्या भूमिकेबद्दल जरा आणखी खोलात जाऊन समजून घेऊया. मनात प्रश्न येतो की एवढे अधिकार असणारे हे पंतप्रधान निवडले कसे जातात? ही नेमकी प्रक्रिया आहे तरी काय? ही प्रक्रिया अगदी सरळ आहे आणि 3 मुख्य टप्प्यांमध्ये होते. सगळ्यात पहिलं, देशभरात लोकसभेच्या निवडणुका होतात आणि त्यात कुठल्या तरी एका पक्षाला किंवा काही पक्षांच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळतं. दुसरा टप्पा, ज्या पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळालंय ते आपला एक नेता निवडतात. आणि मग तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात राष्ट्रपती त्या निवडलेल्या नेत्याला पंतप्रधान म्हणून औपचारिकरित्या नियुक्त करतात. पंतप्रधानपदी निवड झाल्यावर त्यांच्या खांद्यावर प्रचंड जबाबदारी आणि अधिकार येतात. ते आपल्या मंत्र्यांच्या टीमचे म्हणजेच मंत्रिमंडळाचे नेते असतात. राष्ट्रपती आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांच्यातला सगळ्यात महत्त्वाचा दुवा म्हणून ते काम करतात. देशाची धोरणं काय असतील, मग ती आर्थिक असो, सामाजिक असोत की परराष्ट्र धोरणं, हे ठरवण्यात त्यांची भूमिका सगळ्यात मोठी असते. आणि संसदेतही तेच सरकारचं नेतृत्व करतात. अर्थातच पंतप्रधान काही एकटेच एवढा मोठा देश चालवत नाहीत. त्यांच्यासोबत एक भक्कम टीम असते आणि ती टीम म्हणजे मंत्रिमंडळ. सोप्या भाषेत सांगायचं तर मंत्रिमंडळ म्हणजे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सगळ्या मंत्र्यांचा एक गट. हेच मंत्री सरकारच्या वेगवेगळ्या विभागांचं म्हणजेच मंत्रालयांचं रोजचं कामकाज सांभाळतात. या टीममध्ये सुद्धा एक रचना आहे बरं का. सगळ्यात वरच्या स्तरावर असतात कॅबिनेट मंत्री, जे देशाचे सर्वात महत्त्वाचे निर्णय घेतात. संरक्षण, अर्थ, गृह, परराष्ट्र व्यवहार यांसारखी मोठी खाती त्यांच्याकडे असतात. त्यांना मदत करण्यासाठी असतात राज्यमंत्री आणि या सगळ्यांना प्रशासकीय कामात मदत करण्यासाठी असतात उपमंत्री. पण पंतप्रधान आणि हे संपूर्ण मंत्रिमंडळ एक टीम म्हणून काम कसं करतं? त्यांना एकत्र बांधून ठेवणारं एक खूप महत्त्वाचं तत्व आहे. ते तत्व म्हणजे सामूहिक जबाबदारी. आता हे खूप महत्त्वाचं आणि इंटरेस्टिंग आहे. याचा अर्थ काय होतो? तर सरकारचा कुठलाही निर्णय हा फक्त एका मंत्र्याचा वैयक्तिक निर्णय नसतो. तो संपूर्ण मंत्रिमंडळाचा म्हणजे अख्ख्या टीमचा निर्णय मानला जातो. आणि म्हणूनच त्या निर्णयासाठी सगळे मंत्री मिळून एकत्रितपणे लोकसभेला जबाबदार असतात. याचा थेट परिणाम असा होतो की समजा एखाद्या मंत्र्याच्या विभागाने घेतलेला निर्णय चुकला किंवा त्यावर खूप टीका झाली, तर फक्त तो एकटा मंत्री जबाबदार नसतो. ती संपूर्ण सरकारची, पूर्ण मंत्रिमंडळाची जबाबदारी ठरते. कुणीही असं म्हणून हात वर करू शकत नाही की अहो, हा निर्णय तर माझा नव्हताच. म्हणूनच या तत्वाबद्दल असं म्हटलं जातं की सरकार नावाचं जहाज एकतर सगळ्यांना घेऊन एकत्र तरंगतं किंवा मग सगळ्यांना घेऊन एकत्र बुडतं. एकजूट हाच या संपूर्ण व्यवस्थेचा आत्मा आहे. तर मग ही जी संपूर्ण रचना आहे ती आपल्या लोकशाहीचा एक मजबूत आधार कशी बनते? याचं सार असं आहे की पंतप्रधान हे या टीमचे कॅप्टन आहेत आणि संपूर्ण मंत्रिमंडळ हे त्यांच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करतं. यामुळे सरकारच्या धोरणांमध्ये एक वाक्यता राहते आणि सुसूत्रता येते. म्हणूनच पंतप्रधान हेच सरकारचे केंद्रबिंदू ठरतात. तेच सरकारचा चेहरा असतात आणि सगळे महत्त्वाचे निर्णय त्यांच्याच नेतृत्वाखाली घेतले जातात. त्यांची भूमिका निर्णायक असते. थोडक्यात काय, तर एक शक्तिशाली पंतप्रधान आणि त्यांना सामूहिकपणे जबाबदार असणारं मंत्रिमंडळ. ही रचना एकाच वेळी 2 महत्त्वाच्या गोष्टी साधते.
एक देशाचं प्रशासन प्रभावीपणे चालवणं आणि दुसरं त्याच वेळी संसदेला उत्तरदायी राहून लोकशाहीची मूल्य जपणं. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाची ही जी सामूहिक जबाबदारीची रचना आहे, या रचनेशिवाय आपल्या इतक्या मोठ्या आणि विविधतेनं नटलेल्या देशात प्रभावी आणि लोकशाही मार्गाने चालणारं शासन खरोखरच शक्य आहे का?